हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज आल्या होत्या मला 2 ऑर्डर. तर ॲक्च्युली दोन्ही पण स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्येच होत्या आणि एक मिनी केक होता जो मी आत्ता बनवते आणि एक हाफ केजीचा होता. तर मी मिनी केकचा व्लॉग आज अपलोड करते आणि जो हाफ केजीचा आहे तो मी उद्या अपलोड करणार आहे. तर उद्यासाठी वेट करा. तर मी उद्या नक्की व्लॉग तो अपलोड करेल, कारण एकामागे एकच केक होते मला. सो एकाच दिवशी 2 व्लॉग्स अपलोड नाही म्हणजे होतात, बट मी सिंगल डे सिंगल व्लॉगच अपलोड करते आणि एक शॉर्ट असतो त्याच्यासोबत. तर हा मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा तयार करायला घेतला आहे आणि हा फ्लेवर त्या कस्टमरला खूप आवडतो आणि खरं स्ट्रॉबेरी फ्लेवर पण खूप छान लागतो. जास्त आंबटही लागत नाही, काहीच नाही आणि खूप छान लागतो. सेट जर झाला तर मग एकदम बेस्टच. तर तुम्ही सुद्धा नक्की खाऊन बघा, एकदा ट्राय करून बघा की स्ट्रॉबेरी फ्लेवर हा कसा लागतो. बऱ्याच जणांना स्ट्रॉबेरी केक हा आवडत नाही, बट खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा. मी सांगते तर खरंच खूप छान लागतो. तर मी हा केक बनवायला घेतला आणि नंतर हा मिनी केकच बनवला होता मी. बेंटो नव्हता बनवायचा मला, बेंटोपेक्षा थोडासा असा मोठा बनवायचा होता. सो हा मी करायला घेतला आणि नंतर ह्याचा क्रमकोट करून घेतलं. क्रमकोट झाल्यानंतर ह्याला मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं हाफ ॲन आवरसाठी. तोपर्यंत दुसरा रेडी करायला घेतला. मग दुसरा होस्तर हा छान असा सेट झाला. नंतर मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून घेतली आणि क्रीम फिल करून झाल्यानंतर 2 पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून घेतली, कारण तेवढीच क्रीम राहिली होती. मग तशीच त्या भांड्यामध्ये ठेवूस तर असं म्हणलं की पायपिंग बॅगमध्येच फिल करून ठेवावी, म्हणजे जरी राहिली तरी पायपिंग बॅगमध्ये ते सेफ राहील, मेल्ट वगैरे काय होणार नाही. आणि आता गारवा आहे त्यामुळे मेल्ट व्हायचा काही संबंधच येत नाही. तर एक तर फिल करून ठेवून दिली आणि दुसरी फिल करायला घेतली. तोपर्यंत केक पण छान असा सेट होत होता आणि क्रीम फिल करून झाल्यानंतर जेवढी होती तेवढी पूर्ण मी ह्या पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली. आणि नंतर क्रीम फिल करून झाल्यानंतर मी जो फर्स्टवाला मिनी केक होता त्या मिनी केकला फिनिशिंग करून घेतली आणि फिनिशिंग पण खूप छान झाली आहे केकला. तुम्ही बघू शकता की हा मिनी केक तुम्हाला पण खूप आवडेल. आणि मी खूप सिंपल डिझाईन बनवली होती, जास्त ओव्हर पण नाही, काहीच नाही. एकदम असे छान असा क्यूट दिसेल असा केक बनवला होता मी आणि एकदम सिंपल. तर बरेचसे असे कस्टमर असतात की त्या कस्टमरला क्रीम जास्त आवडत नाही. सो माझे जे पण केक आहेत त्या केकमध्ये मी क्रीम कमी आणि माझा बेस जास्त असतो. तुम्ही माझे बघितले असतील भरपूर व्हिडिओज म्हणा, व्लॉग्स म्हणा किंवा शॉर्ट्स म्हणा. तर माझे बेस हा कायम मोठा असतो आणि क्रीम मी लिमिटेड यूज करते, कारण भरपूर कस्टमरला क्रीम आवडत नाही. तर बाहेरच्या बेकरीमधल्या केकची जी क्रीम असते ती अशी त्याच्यामध्ये अशी साखर असल्यागत लागते ती, म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मला काय म्हणायचं आहे नक्की. आणि जी घरची जी क्रीम असते ती एकदम फ्रेश असते आणि खूप छान लागते. नुसते जरी तशी खाल्ली तरी खूप छान लागते खायला. आणि तरी पण मी कमीच क्रीम यूज करते. जर लहान मुलांचा वगैरे बड्डे असेल, तशी ऑर्डर आली तर मग त्याला थोडीशी क्रीम मी यूज करते, थोडी जास्ती प्रमाणात. तर तुम्ही बघताय की केकला फिनिशिंग खूप छान झाली आहे. आणि तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स कळत राहतील की व्लॉग्स आलेले. आणि हे सगळे व्लॉग्स फक्त तुमच्यासाठी आहेत, तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल म्हणून आणि तुमच्या एंटरटेनमेंटसाठी सुद्धा आहेत. तर हे मी मेसी करून घेतली आहे डिझाईन, वरतून पण आणि साईडनी पण राऊंड पूर्ण मेसी करून घेतली आहे, कारण त्यांनी पण केकला एक छान असा लुक येतो. नंतर मी जी ओव्हर जी राहिलेली क्रीम होती, जी बेसला लागलेली होती एक्स्ट्रावाली, ती मी रिमूव्ह करून घेतली, बेस क्लीन करून घेतला आणि आता मी डिझाईन बनवते ह्याला. तर डिझाईनवाला पार्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी तो कायम स्लो शूट करत असते आणि मी नोझल पायपिंग बॅगच्या आतमध्ये नाही लावत, कारण जर मी नोझल पायपिंग बॅगच्या आतमध्ये लावला आणि त्याच्यामध्ये क्रीम लेफ्टेड असेल तर मग ते पूर्ण नोझल काढण्यासाठी पूर्ण ती पायपिंग बॅग रिमूव्ह करावी लागते मला, पायपिंग बॅगमध्ये जी क्रीम असते ती. सो मी एवढ्यात काय करते की जो नोझल असतो तो पॉसिबल असेल तेवढं पायपिंग बॅगच्या वरतूनच लावायला बघते. जसं की तुम्ही परवाच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की पायपिंग बॅगच्या वरतूनच मी नोझल पकडला होता, बट तो निसटला आणि केकवर पडला. तर मी नेहमीच तसं होत नाही, तर कधीतरी तसं होतं, कारण मग प्रेस करायच्या वेळेस थोडंसं लूज होतंच ते. आणि त्यानेसुद्धा डिझाईन छान पडते, त्याचा काही प्रॉब्लेम नसतो. तर असे छोटे छान असे छोट्या जो स्टारचा नोझल असतो त्याने मी मिनी फ्लावर्स काढून घेतले आणि हा केक तुम्हाला नक्कीच आवडेल ह्याची मला खात्री आहे. तर ही डिझाईन खूप सिंपल आहे, ही तुम्हालाही बनवता येईल. खूप इझी डिझाईन आहे आणि ह्या डिझाईनने केकला पण खूप छान असा लुक येतो. तर तुम्हाला जर ही डिझाईन आणि हा मिनी केक आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये करून सांगा की केक खरंच खूप छान झाला आहे. आणि उद्याचा पण खूप छान असा व्लॉग येणार आहे.
तर उद्याच्या ब्लॉगसाठी पण वेट करा. ह्याच आपला जो नेहमीचा टाईम आहे 2:30 ते 3 ह्या टायमिंगच्या मध्येच तो ब्लॉगसुद्धा अपलोड होईल आणि त्या ब्लॉगसोबत एक शॉर्टसुद्धा अपलोड होईल. तर हा आहे मिनी केकचा फायनल लुक. तर कसं वाटलं तुम्हाला हा केक नक्कीच सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू.